आपल्या आई-वडिलांचं स्वप्न हेच आपलं ध्येय असा निर्धार करून जिद्दीनं अभ्यास करून पुण्यातल्या प्रतीक्षा ठोसरनं 10वी मध्ये 94.60% गुण मिळवले आहेत आणि घवघवीत यश मिळवलं. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिनं हे यश मिळवलंय. पुण्यामध्ये औंधमधल्या झोपडपट्टीत 10 बाय 10चं घर, वडील रिक्षा चालक आणि आई शिवणकाम करून संसाराला हातभार लावते. अशा कष्टाच्या हलाखीच्या परिस्थितीत प्रतीक्षा ठोसरनं 10वीत घवघवीत यश मिळवलंय. कुठलाही खाजगी क्लास न लावता प्रतीक्षानं चिकाटीनं अभ्यास केला आणि 94.60% मार्क्स मिळवत शाळेत पहिला नंबर पटकावला. मी एवढं सगळं फक्त माझ्या आईवडिलांसाठी केलं आणि याचं श्रेय पण मी माझ्या आईवडिलांनाच देणार आहे. माझ्या आईवडिलांनी जेवढे कष्ट घेतले माझ्यासाठी, त्यामुळं ते जेवढे कष्ट घेतात त्यातून मला आणखी जास्त अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. मला IAS कलेक्टर व्हायचे आणि पुढं आईवडिलांसाठी त्यांना आरामात जिंदगी जगता यावी असं काहीतरी करायचंय. प्रतीक्षानं मिळवलेल्या यशामुळे आपल्या कष्टाचं चीज झाल्याचं सांगताना तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतंय. प्रतीक्षानं मोठं होऊन कलेक्टर बनावं यासाठी हवे ते कष्ट उपसण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. माझी अपेक्षा होती 90% मिळाली, 89 मिळेल तरी खुश. पण मुलींनी ज्यावेळेस 94% 60 पॉईंट मिळवले तर खूप आनंद झाला मला. आणि मी रिक्षा ड्रायव्हर आहे, त्यामुळं रिक्षा त्या मुलांसाठीच मी धंदा करून शिकवतो. त्यांना गरज पडल्यास मी 2 तास जास्त धंदा करतो, पण त्यांना काही पुस्तकाची वगैरे कमी पडू देत नाही. मला खूप आनंद होतोय गरिबीतून खूप श्रम केल्यामुळं. आणि मी तिला अभ्यासाला पण थोडी मदत करायचे. प्रश्नाचे उत्तर आहे, प्रश्न विचारायचे, ती उत्तरं द्यायची आणि खूप अजून पुढं शिकावं अशी इच्छा आहे. आणि समाजकार्य लोकांनी बी जरा मदत करावी पुढं शिकण्यासाठी. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं अभ्यास करण्याचा निर्धार प्रतीक्षानं केलाय. त्यासाठी तिच्या पंखांना मदतीचं बळ मिळालं तर यशाची गरुड भरारी घ्यायला नवी उभारी मिळेल यात शंका नाही. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे. या विद्यार्थ्यांच्या नावानं धनादेश पाठवा. आमचा पत्ता मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.